मित्रांनो, आपण ना आतमधली बारकी चड्डी घातली का नाही हे फिक्स फक्त आपल्यालाच माहित असते. लोक फक्त बाहेरूनच अंदाज लावतात की घातली का नाही म्हणून. तशीच माझी जिंदगी आहे मित्रांनो. लोकांना माझे ब्लॉग बनवून असं वाटते की चायला ह्याची लय मजा आहे, पण खरं सांगू का मित्रांनो, रिअल लाईफ मध्ये ना भया म्हणजे लय येल लागलेले आहे. तर हॅलो पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. कुंभकर्ण आणि हे झोपणारा आपला भाऊ, याला झोपेतून 3दा उठवलं होतं, तिसऱ्यांदा उठला होता, तर तरी हा झोपाळा परत झोपायला लागला होता. याला जाऊ दे म्हणलो मित्रांनो, पहिले आपण जेवण करून घेऊ, कारण ना आपल्याला होमाचा कॉल आला होता की आज कुठेतरी बाहेर जायचं म्हणून. इथं गाडीमध्ये तर असे गाणे लावू लागले, त्यांचं सगळ्यांचं एकदाच ब्रेकअप झाल्यासारखं. मग मी तेवढाच विचार केला की बरं झालं आपल्याला कोणती नटी नाही. जर नटी असली असती तर असं यांच्यासारखं कबीर सिंग बनावं लागलं असतं. मित्रांनो, इथं आल्यानंतर आमच्या काही कार्यकर्त्यांनी फोटो काढण्यासाठी कारची डिकी पण सोडली नाही. मित्रांनो, ह्यांना असं कारच्या डिकी मध्ये बघून बिबट्याच जरी आला तरी ते ह्यांना बघून पळ काढायला लागल. तुम्ही विचार करत असाल मित्रांनो, आपण आता दांडी यात्रा का काढलो. आमच्या एका गाडीमधल्या कार्यकर्त्यांना त्याच्या हायकोर्टाचा अर्जंट कॉल आला होता म्हणून आम्हाला शाळा नंबर 32 करून निघाला. तेवढ्यात मित्रांनो, आपण इथं भेळ खात होतो, तर 3 पोऱ्या लय आमच्याकडे घुरून बघत होते. नेमकं घुरून बघायचं कारण म्हणजे आमचा ओमा पण हिरो पेक्षा काही कमी नाही. वरून बघत होते, तरी पण ओमा त्यांना दुर्लक्ष करून भेळ खात होता. ते जाऊ द्या मित्रांनो, आमच्या इथं काही भाविक पोलीस बनणारे कार्यकर्ते इथं फॉर्म भरत होते. मित्रांनो, यावेळेसचा पोलीस भरतीचा फॉर्म कोण कोण भरलाय कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्ही ब्लॉग? जर ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.